पवारसाहेबांना भेटायसाठी आलो। मी आता राष्ट्रवादीत आहे। BJPमध्ये होतो कालपर्यंत, आता राष्ट्रवादीमध्ये आलो आहे। तिकिटाची मागणी केली, साहेबांच्या तब्येतीची चौकशी केली। जयंत पाटील साहेब नसल्यामुळं परत आपण ह्याच्यावरती चर्चा करूया म्हणून त्यांनी सांगितलं आणि मी इच्छुक आहे ह्या खानापूर मतदारसंघामध्ये। हा निर्णय का घ्यावा लागला तुम्हाला? लोक आग्रहासाठी, लोकांच्या प्रवेश कधी होणार आहे? प्रवेश आता झालाय, सारखाच आहे माझा। बरोबर सदाशिव पाटील आहेत, ते पण आग्रही आहेत। त्यामुळे आम्ही ठरवू काय करायचं आहे ते एकत्र। मला वाटतं माझं पारडं जड आहे। उमेदवारी हा एकमेव अजेंडा तुमचा आहे प्रवेश करण्याचा, का आणखी भाजपमध्ये काय त्रास होत होता किंवा विचारलं जात नव्हतं? भाजपनं खरं म्हणलं तर शिवसेनेला आम्हाला विकलंच। म्हणजे आम्हाला शिवसेनेला तिथं तिकीट दिलं, भाजपनं स्वतः घेतला असता तर मग त्यामध्ये काय आहे ते आम्ही बघितलं असतं, पण त्यांनी शिवसेनेला देऊन टाकला। त्यामुळं आम्हाला पण आमच्या लोकांना ते पटलं नाही। का महायुतीमधून एकनाथ शिंदे गटाचे जे बाबर आहेत ते या ठिकाणी प्रामुख्याने त्यांना उमेदवारी मिळेल असं सांगितलं जाते, त्यामुळे तुम्ही हा तातडीचा निर्णय घेतलेला आहे? हां, कसं आहे, 1999ला मी सिटिंग आमदार असताना राष्ट्रवादीला मी जागा सोडली, त्यांचा आमदार निवडून आणला आणि 5 टर्म मला बसायला लावलेलं आहे। बरोबर आहे, 5 टर्ममध्ये थांबल्यावरती माझा विचार करावा हा माझे प्रामुख्यानं आमच्या जनतेची सुद्धा आग्रहाची विनंती आहे। पवारसाहेबांनी काय तुम्हाला उत्तर दिलं? उत्तर हे जयंत पाटील आल्याशिवाय होणार नाही। जयंत पाटील ते दोघंजण येऊन सर्वे त्यांचा बघतील आणि सांगतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।